पुसद येथील तरुणाचा हिवरा संगम येथे वाहन अपघातात दुर्दैवी मृत्यू, बहीण गंभीर जखमी। पुसद शहरातील लक्ष्मीनगर येथील 24 वर्षीय तरुण त्याच्या बहिणीबरोबर माहूर येथे परीक्षा देण्याकरिता जात असताना हिवरा संगम येथील एकविरा देवीच्या मंदिरासमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनाने या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीवरील 24 वर्षीय तरुण जागीच ठार झाला व त्याच्याबरोबर असलेली त्याची बहीण सुद्धा गंभीर जखमी झाली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजीच्या सकाळच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळालेली आहे। बुद्धभूषण राजू भालेराव, वय 24 वर्ष, राहणार लक्ष्मीनगर पुसद, हा त्याची बहीण विशाखा राजू भालेराव, वय अंदाजे 20 वर्ष, हे दोघे दुचाकी TVS वाहन क्रमांक MH29 CE 3312 ने पुसदवरून माहूर येथे परीक्षा देण्याकरिता जात होते। हिवरा संगम येथील एकविरा देवी मंदिराच्या समोरील मुख्य रस्त्यावर रॉंग साइडने येणाऱ्या चारचाकी वाहनाने या दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकी चालक बुद्धभूषण राजू भालेराव याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने व अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्याबरोबर असलेली त्याची बहीण विशाखा राजू भालेराव ही सुद्धा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली। अपघात घडताच तेथील उपस्थित लोकांमार्फत जखमी विशाखा यास पुसद येथे उपचाराकरिता आणले असल्याची माहिती मिळालेली आहे। त्याचबरोबर मृतक बुद्धभूषण राजू भालेराव याचेवर सौना येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे। हुशार व होतकरू तरुणाचा अतिशय अशा भयंकर अपघातामध्ये मृत्यू झाल्याने भालेराव कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लक्ष्मीनगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे।